हे बघ, त्या पडक्या घरात काय आलं रे? कुठे शोधे आणखीन तिला? तिकडे जाऊया आपण. काय झालं? बोलू. आ? वीरेन, अमर, इकडे कुठं अचानक? काय नाही, असं झालं तू जरा फिरत फिरत कंटाळा आला होता. ओ, तू इथे काय करतोस? असंच फिरत फिरत. बरं, तुम्ही फिरत फिरत का? बरं वीरेन, हा. माधुरी सापडली का रे? काय नाही यार, काय यार, किती शोधला तिला, सापडतच नाही. सापडेल पण आहे की नाही? अरे ही बघ, ही बघ, सापडली बघ. दाखवतो आता तिला नेमकं काय असतो तो. हा? वीरेन, मी करणार नाही असं. बरं प्लीज सोड मला. वीरेन, अरे ती पळाली ना. पळू दे रे, जाईल कुठे, सापडेल. तू बोल, का केलंस असं? सांगतो. सॉरी, मी अनुपमाशिवाय जगू शकत नाही आणि ती तुझ्याशिवाय. त्यामुळे तिच्या मनात तुझ्याबद्दल वाईट ग्रह निर्माण व्हावेत म्हणून मी हे सगळं केलं. सॉरी. बचड्या, काय विमाना आजचा बेत जकास एक नंबर. अहो ऐकलं का? भरलं बघा, भरलं. द्या की आम्हाला बी. होय घ्या. तुम्हाला सांगू, आपली पोरगी बाहेर झाशीची राणी असली तरी घरात अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णा. मग लग्न करून सासरी जायचंय तिला. नवऱ्याची मर्जी सांभाळण्याचा मार्ग त्याच्या पोटातनं जातोय. आणि बायकोची मर्जी सांभाळायचा मार्ग नवऱ्याच्या पाकिटातनं जातो. काहीतरीच बोलू नका हो. तुमच्या पाकिटावर कधी डोळा ठेवला मी? असं कुठं म्हणलं मी? आमचं काय धाडस आहे का असं म्हणायचं? काय ग, काय ग, आल्या धरणं बघतोय मी, तू काय बोलायलाच तयार नाही आहेस. काय बिनसलं काय तुझं? काय ग? काय धाड भरली तुला? अहो दमली असल. आल्या आल्या कविताला मदत करायला गेली ना मग. हो ना, स्वयंपाक करताना पण हात चालले होते यंत्रासारखे, पण मन बालदीकडेच हरवलं होतं. काय ग, आज कुणाशी वाद झाला का पुन्हा? अहो असं काय करताय? पोरगी धड जेवली बी नाही. तुमचं ते संसार शास्त्राचं धड बंद करा आता. दिवसभराच्या व्यापानं घरी येते. घरी आल्यानंतर ते तुमचं पाकशास्त्र का स्वयंपाकशास्त्र ते चालूच असतंय. दमली असेल व्यापानं. ते मला बी समजतंय हो, पण उद्या लगीन झाल्यानंतर सासरच्या मंडळीला म्हणायला नको आईशीनं काही वळणच लावलं नाही म्हणून ही समधी धडपड चालली आहे माझी. अहो पण आई, अनुच्या बाबतीत असं कोणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. ती जिथं जाईल तिथं सरदेशमुखांचं नाव राखेल. खात्री आहे हो मला. आता या वक्ताला कोण आला असणार? थांबा बघते. बघ बघ. तू माधुरी? कुठे गायब होतीस का इतके दिवस? मला अनुपमाला भेटायचंय. माधुरी, कुठे होतीस तू इतके दिवस? अनु, मला माफ कर. मी एका निरपराध मुलावर नाहक आळ घेतला. 4 पैशांच्या मोहापायी कोणाचं तरी हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते. काय बोलतेस काय पोरगी तू? म्हणजे ते वीरेनवर तू काय तू आरोप घेतला होतास तो? खोटा होता. मला माफ करा काका. पैशांचा मोह झाला होता मला. त्या दिवशी खोटं नाटं सांगून मीच वीरेनला तिथे बोलवून घेतलं होतं.
आणि आणि नंतर आरडाओरडा करून सगळ्या लोकांना मीच गोळा केलं होतं. अगं पण का कशासाठी केलंस हे सगळं? 4 पैशाच्या मोहासाठी. सांगितलं ना तिने, काही पैशांसाठी आपला आत्मा तिने गहाण ठेवला, विकला, विरेनला बदनाम केलं. अगं तुझ्यासारखी बाई ना काही पैशांसाठी स्वतःलाही विकू शकते. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी जर कोर्टात साक्ष दिलीस ती ना विरेन विरुद्ध, तर आयुष्यात स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. चालती हो इथून. थांबपुरी, मला एक सांग, हे समज कोणाच्या सांगण्यावर केलंस तू? हा, लपवा छपी माझ्याकडे चालायची नाही. मला सांग, पैसे घेऊन विरेन सारख्या चांगल्या माणसाला बदनाम करायचा कट कुणी रचला? निरंजन. त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं. तरीच एखाद्याच्या सुखात बिब्बा घालताना त्याच्यासारख्या नतद्रष्ट माणसाला आनंदच होतो. पण त्यानं हे सगळं कशासाठी केलं हे काय आपल्याला वेगळं सांगायला नको आपण. पुरी, मला एक सांग, हा जबाब तू कोर्टात द्यायला तयार आहेस? नाही तसं असेल तरच अनुपमा तुला माफ कर. हो. विरेन, हा सांगतोयस काय? येस मामा, इट्स ट्रू. माधुरी सापडली, आले गावात परत. आणि आता कोर्टात तुझ्या केसचं हिअरिंग आहे. अक्कासाहेब, अहो पण आता माधुरी सापडली म्हणल्यावर काळजीचं काय बी कारण नाही बघा. अहो, काळजीचं कारण नाही असं कसं म्हणतात दादासाहेब? तिची साक्ष ह्याच्या विरोधात केली तर? हां, ते बी आहे म्हणा. ज्या पोरीनं 4 चौघात वीर्यांची बेआबरू केली त्या पोरीसाठी कोर्टामध्ये खोटी साक्ष देणं तिला काय अवघड आहे? आणि आय विटनेस कोण आहे? तर अनुपमा. स्वतःला मोठी सत्याची पुतळी समजते ही पोरगी. तिची साक्ष जर ह्याच्या विरोधात केली तर? नाही आई, असं काही होणार नाही. अनुपमा असं काही सांगणार नाही. मी तिला सगळं खरं खरं सांगितलंय. पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय ती कोणाची विरोधात उभी राहणार नाही. तेवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाने सगळं घडून आणलंय ना, त्या निरंजनला मी पोलिसांच्या ताब्यात केलंय. आता हा निरंजन कोण? आहे असाच आहे, गावावरनं वाळवून टाकलेलं. पण हिरेन, मी काय म्हणतो, निरंजनने हे समजा कशापायी केलं असं बरं? त्याची अनुपमावर नजर होती. एकदा दोनदा मी आणि अनुपमा वाटेत भेटलो होतो. त्यांनी आमच्याबद्दल भलताच समज करून घेतला आणि अनुपमाच्या नजरेतनं मला उतरवण्याकरता त्यांनी हे सगळं घडून आणलं. असं आहे वय. आत्ता समजा उलगडा झाला बघ. अक्कासाहेब, हे समजा असं असेल ना तर खरंच सांगतोय, काळजी करायचं काय सुद्धा कारण नाही. एकदा का कोर्टासमोर हा समजा उलगडा झाला की आई अंबाबाईच पावली म्हणायचं. तरी सुद्धा कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आपण गाफील राहून चालणार नाही. माधुरीनं कोर्टात हजर राहणं आवश्यक आहे. काय रे? हा, साला रे, एक काम धड करता येत नाही का? ती माधुरी गेली ना पळून. काय करत काय होता तुम्ही? त्या वीरेनं तुमच्या विरुद्ध FIR नोंदवलाय. साले तुम्ही तर मराल जेलमध्ये. माझी पण नोकरी जायची त्याच्यामुळे. सांगून ठेवतो, कोर्टात जर तोंड उघडलं ना माझ्या विरुद्ध तर माझ्याशी गाठ आहे. मुकाट्यानं गुन्हा कबूल करायचा. इन्स्पेक्टर, अरे एवढं वरडायला काय आलं? हा, ती माधुरी जेव्हा कोर्टासमोर जाऊन साक्ष देईल ना,
तेव्हाच तो फौजी आपल्या केसाला धक्का लावेल काय. आणि जर त्या माधुरीला कोर्टासमोर जाऊ द्यायची नसेल तर एकच गोष्ट केली पाहिजे, तिला संपवलं पाहिजे. म्हणजे आपोआपच तिला मारण्याचा आळ ते इरेनवर येईल. ए इन्स्पेक्टर, कशी वाटली आपल्या आयडियाची कल्पना? हा या सगळ्या प्रकरणात वीरेनचा काहीच दोष नाही. मी वीरेनशी खूप कठोर वागले. वीरेन निर्दोष सुटायलाच हवा. पण त्या निरंजनने माधुरीला गायब केलं तर? कोर्टाच्या कामाला सुरुवात व्हावी. मिलॉर्ड, ही एक साधी आणि स्वच्छ विनयभंगाची केस आहे. दिनांक 17 ऑगस्ट 2007 रोजी खेळण्याच्या कारखान्याच्या मागे 7:30 ते 7:45च्या सुमारास आरोपी वीरेन गायकवाड यांनी फिर्यादी माधुरी सावंत यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरडा केली. आसपासची लोक गोळा झाली. इन्स्पेक्टर कोळी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी कॅप्टन वीरेन गायकवाड यांच्या विरुद्ध इंडियन पिनल कोड 354 च्या कलमाखाली त्यांना अटक केली. तर आरोपीला या कलमाअंतर्गत सुचवलेली जास्तीत जास्त शिक्षा ठोठावून माझ्या फिर्यादीला न्याय मिळवून द्यावं हीच माझी विनंती. फिर्यादी माधुरी सावंत कोर्टात हजर झाल्याशिवाय आजचं खटल्याचं काम चालू ठेवता येणार नाही. हे न्यायालय पोलिसांना असा आदेश देत आहे की थांबा जज साहेब. जज साहेब, फिर्यादी हजर आहे. देवशपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. जजसाहेब, त्या दिवशी संध्याकाळी निरंजनच्याच सांगण्यावरून मी कॅप्टन वीरेनला गाठलं. फॅक्टरीच्या मागे मीच बोलवलं त्यांना आणि मीच गोड गोड बोलायला सुरुवात केली. मी अनुपमा नसून माधुरी आहे हे लक्षात येताच वीरेन लगेच जायला निघाला होता, पण मीच त्यांना धरून ठेवलं आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. निरंजनचे काही मित्र तिथे डबा धरून बसलेच होते आणि त्यांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केली आणि वीरेनला अटक झाली. आरोपीने मला गायब केलं नव्हतं, तर या निरंजननेच मला गायब केलं होतं. मी तिथून सटकले आणि माझ्या घरी येऊन राहिले. पण काल रात्री इन्स्पेक्टर कोळी मला गायब करायला आले होते
आम्ही बाहेर पडणार तोच इन्स्पेक्टर कोळी तिथे पोचले. मी तिथे नाहीये अशी खबर त्यांनी कोणाला तरी दिली. तपास लागतात जागीच संपवतो असंही ते कोणाला तरी सांगत होते. हा खटला एकूणच खोट्या धर्तीवर उभारण्यात आला होता. कॅप्टन वीरेन गायकवाड यांना खोट्या आरोपात अडकवल्याबद्दल हे न्यायालय निरंजन आणि मुकुंद यांच्या चौकशीचे आदेश देत आहे. डिफेन्स मिनिस्ट्रीकडून योग्य ती परवानगी न काढता ही केस नोंदवल्याबद्दल हे कोर्ट इन्स्पेक्टर कोळींच्या चौकशीचे आदेश देत आहे. हे कोर्ट कॅप्टन वीरेन गायकवाड यांची निर्दोष मुक्तता करत आहे. थँक्यू मिलॉर्ड. त्याचबरोबर आजचं कामकाज संपलं असं घोषित करतो. थँक्स. तू मला निर्दोष सिद्ध करण्याकरता जी धावपळ केलीस ना बद्दल खरंच थँक्स. आणखीन एक प्रश्न आहे. जर तुझ्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज किंवा राग अजूनही असेल तर प्लीज प्लीज तू मनातनं काढून टाक. आय एम सॉरी. भेटूया लवकर. वीरेनच्या केसचा काय निकाल लागलाय कळत नाही, पण त्याची निर्दोष सुटका व्हायलाच हवी. शक्यच नाहीये. मला वाटतं त्याला 6 महिन्याची तरी शिक्षा होईलच. नाही, वीरेन भाऊजींनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा होणारच नाही. कोर्ट द्यायचा तो निकाल देईलच, पण म्हणतात ना आग असल्याशिवाय धूर येत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे वीरेन भाऊजींची चूक नसताना तिला काय वेट लागले का? ती का फुकटची बदनामी ओढून घेईल? अरे तुम्ही आपल्या माणसाबद्दल असं कसं काय बोलू शकता? कम ऑन. मी घेते चहा. हॅलो, आमदार सौदामिनी गायकवाडांचं घर? नमस्कार नमस्कार. कोण आमदार गायकवाडांच्या थोरल्या सुनबाई बोलताय का? भाऊजी, तुमचा आवाज ओळखला मी. तुमची निर्दोष सुटका झाली ना? अरे तुला कसं कळलं वहिनी? तुम्ही असं काही करणार नाही याची खात्री होती मला. थँक्यू वहिनी. बरं वहिनी, आम्ही लवकरात लवकर परत येतोय. लवकर परत या. आम्ही सगळे तुमच्या आतुरतेने वाट पाहतोय. हां, ओके. बाय वहिनी. बाय. वीरेन भाऊजींचा फोन होता. त्यांची निर्दोष सुटका झाली.